पोलीस रिक्षा चालकाकडून किती रुपये हप्ता घेतात, ऐका रिक्षा चालक काय म्हणतायत. एवढी म्हटल्यावर ट्रॅफिक मध्ये धरत नाही किती हप्ता 1000 रुपये हप्ता का दुसरी वाहतूक महिन्याला का किती रिक्षा का 1000 म्हटलं लय गोळा करतात. किती गाड्या आहेत टोटल 100 गाड्या 100 गाड्याच्या 1000 म्हटलं 2 हाताखालची येत असते. अशा पद्धतीनं राजरोसपणे अनधिकृत वाहतूक चालते. भोसरी वाहतूक पोलीस हप्ते घेतात. हे स्वतः रिक्षा चालकाने एका प्रवाशाला सांगून कबुली दिली आहे. त्याशिवाय थोडी अशी जीवघेणी वाहतूक चालू शकते. चार 6 कधी कधी तर 8 10 माणसं कोंबून रिक्षावाले प्रवासी वाहतूक करतात आणि भोसरी वाहतूक पोलीस विभाग मूग गिळून गप्प राहतात. दिसत असून आंधळ्याचं सोंग घेतात. ही अशी तुडुंब रिक्षे भरून वाहतूक सुरू राहिली तर पोलिसांना हप्ते सुरू राहतील आणि RTOला देखील यातील काही टक्का आणि इतर देखील सहभागी लोकांना यातील काही टक्का जात असेल. नाहीतर विना परवाना अशी वाहतूक करणे कोणाची हिंमत आहे. रिक्षा चालक असे प्रवाशांच्या जीवाशी का खेळतात? कारण वाहतूक पोलीस त्यांना मूकसंमती देतात. हे असं राजरोसपणे चालू आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नाशिक फाटा ते भोसरी ही अशी अवैध वाहतूक सुरू आहे. त्यातून अनेक वेळा अपघातही झालेले आहेत. तरीही संबंधित प्रशासनाला काहीही देणं घेणं नाही आणि ही मेंढरासारखी लोक रिक्षात कोंबून गंभीर अपघात घडला आणि त्यात काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण, असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पहा, या मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलीस कर्मचारी उभे आहेत. ट्रॅफिक वॉर्डनच्या मदतीने इतर वाहने दुचाकीवाले यांना अडवून पावत्या फाडत आहेत. परंतु त्यांच्या डोळ्यात एकच कित्येक रिक्षा चालक प्रवाशांना कोंबू धोकेदायक पद्धतीने वाहतूक करीत आहेत. त्यांना मात्र पोलीस अडवत नाहीत, विचारत नाहीत. बिनधास्तपणे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून स्वतः वाहतूक पोलीसच गैरप्रकारे वाहतूक करण्यास मुभा देत आहेत. आता रिक्षावाला कबूल झाला म्हणून कळाले की रिक्षावाल्याकडून पोलीस हप्ते घेत आहेत. परंतु याच रस्त्यावर ट्रॅव्हल्सवाले, खाजगी लक्झरी बसेस देखील नियमांचं उल्लंघन करून वाहतूक करीत आहेत. त्यांचे हे हप्ते वाहतूक पोलीस आणि RTO देखील घेत असावेत असे नागरिक थेट बोलत आहेत. RTO आणि वाहतूक पोलीस विभागाची मूकसंमती आहे. म्हणूनच तर निमूटपणे अशी अवैध वाहतूक सुरू आहे आणि त्यातून पैशांचा काळा बाजार राजरोसपणे सुरू असल्याचे दिनांक 24 मे 2026 रोजी निदर्शनास आला आहे. ही अवैध वाहतूक थांबली पाहिजे. रिक्षा चालक मालक संघटना, व्यक्तिगत रिक्षावाले, वाहतूक पोलिसांच्या आणि RTOच्या अभद्र युतीने चाललेला हा भर रस्त्यावरील भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. अन्यथा यातून अनुचित प्रकार घडला, अपघात घडला तर याला पूर्णपणे संबंधित शासन आणि प्रशासन जबाबदार असेल. समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा. पाहत रहा सांगावा.